गाईज, जय सद्गुरू. कशा आहात तुम्ही सगळे मजेतच असता. स्वरा जालिंदर भंडारी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही चाललेलो आहोत शाळेत. आमचा आहे डान्स. जीवेश पण रेडी झालेला आहे, आमची मम्मी पण इकडे आणि तिकडे वैद्यही. चला आता आपण जाऊया. व्हिडिओ काढायला यशवंत काळन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे श्री गुरुनाथ काळन. राजेश भंडारी यांना मी विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर यायचे. राजेश तिला बोललेलं मी. कृपया आपण राजेश या ठिकाणी पुष्प आणि चालू या ठिकाणी स्वागत करायचे. बोल ना आता. आपल्याला आशाताई पौर्णिमा काळात उपस्थित आहेत. आशाताई विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर यायचे. पौर्णिमेला विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर यायचे. आरोग्य सेवाचा पूर्वज त्यावेळी त्यांनी सांगितलं की माणसाने प्रगती केली, पैसा केला, या गोष्टी दुसरीकडे आहेत, पण या गोष्टी आणखी आगरी समाजामध्ये आलेल्या नाहीये. त्यांनी सांगितलं की आगरी माणूस तर आम्ही अध्ययन परीक्षेमध्ये जातो तेव्हाही आम्ही पहिला दुसरा दोन्ही नंबर घेऊन येतो. व परवाच आपल्या शाळेत जिल्हा परिषदेचे CO यांनी उपक्रम केलेला आहे मिशन भरारी. त्या मिशन भरारी अंतर्गत पूर्ण खोडी केंद्रातील परीक्षा आपल्या शाळेत झाली. 250 विद्यार्थी होते आणि ह्या 250 विद्यार्थ्यांमधून आता 28 तारखेला तालुका स्तरावर आहे, 31 तारखेला जिल्हा स्तरावर आहे. तर या पूर्ण खोडी केंद्रातील 28 तारखेला जी परीक्षा झाली, 250 मुलांमधून 30 आम्हाला विद्यार्थी निवडायचे होते. 5वीचे 10, 6वीचे 10 आणि 7वी. वर्षभर मुली इकडे पाठवतात, पण ध्वजारोहणाच्या दिवशी त्यांना मुलं पाहिजे असतात, त्याच्यामुळे ती मुलं तिकडे घेऊन बसतात. त्याच्यामुळे समोर पटसंख्या कमी दिसते. पण न्यूयॉर्कला राहिली, पण आईवडील मात्र सोडून दिली. अशाच एका सामाजिक विषयावर एक नाटक घेऊन येत आहेत आमच्या शाळेचे विद्यार्थी. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा हेडुटणे, केंद्र खोनी, तालुका कल्याण. आम्ही तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहोत. त्या नाटकाचे नाव आहे मायेची पाखरं. तर पात्रांची ओळख पुढील प्रमाणे. आजींच्या भूमिकेत मी स्वतः परिणिता, आजोबांच्या भूमिकेत स्वरा, आईच्या भूमिकेत आराध्या, बाबांच्या भूमिकेत अवधूत, शिक्षिकेच्या भूमिकेत जयक्रांती, विद्यार्थी पद्माच्या भूमिकेत सेजल, प्रिया, निलिशा, अर्चना,
प्रगती, मृण्मय आणि कार्तिक. तर सादर करत आहोत नाटक मायेची पाखरं. प्रसंग पहिला, शाळा. नमस्ते, वेलकम इन आवर क्लासरूम. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. बरं मुलांनो, मी तुमची हजेरी घेते. पद्मा, मिलिशा, नमिता, अर्चना, अनुष्का, कार्तिक, मृण्मय, अमृत. आज पण नाही आला. काय झालं बघावं लागेल. बरं मुलांनो, काल आपण गणित शिकलो ना. हो मिस. आज आपण त्याच्यावर सराव घेऊया. हो मिस मी सर्व सोडवले, पण कार्तिकने एक पण गणित नाही सोडवले. का कार्तिक सोडवले नाही? बरं मुलांनो, मी गणित देते तुम्हाला. बरं मुलांनो, गणित लिहून घ्या. कार्तिकने माझा पेन घेतला. हे घे. मिस झाले माझे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मिस कार्तिकने एक पण गणित नाही सोडवले. का कार्तिक सोडवले नाही? मिस त्याला तर लिहिताच येत नाही. बरं, जाऊ द्या. ज्यांचे झाले नाही त्यांनी उद्या सोडवून आणायचे. हो मिस. बरं मुलांनो, उद्या किती तारीख आहे? 7. उद्या आपण वृद्धाश्रमात जाणार आहोत. सगळ्यांनी लवकर यायचे. हो मिस. प्रसंग दुसरा, पद्माचे घर. बाबा काय झालं? आम्ही उद्या आहे ना वृद्धाश्रमात जाणार आहे. हो का? हो, पण ते काय असतं बाबा? तिथे ना वय झाले सर्व आजी एकच राहतात. हो, मी आईला सांगून येते. आई काय झालं? आम्ही उद्या वृद्धाश्रमात जाणार आहे. किती छान. जा तू कपडे बदल, जेवायला करून घे. हो. ते काय असतात ते मला पण नाही माहित. उद्याच माहिती पडेल. प्रसंग तिसरा, मातोश्री वृद्धाश्रम. अरे पोरांनो, तिकडे काय करताय? या लवकर. गप्प बसा, गप्प बसा. इकडे या इकडे. सगळ्यांनी गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मी. बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट वागायचं, नीट राहायचं, दंगा करायचा नाही. कळालं? हो मी. बरं, आता पळा. पद्मा, तू इथेच थांब. अहो, चला चला पटकन. किती उशीर करताय तुम्ही. चला पटापट चला. आलो ग, आलो. आज कोण आलंय आम्हाला भेटायला? अगं बाई, किती छान. हा, तुझ्यासाठी मी गंमत आणली आहे बघ. बघू, तुझ्यासाठीच आणली आहे. हा फक्त बघू. हा फक्त तुझ्यासाठीच आणली आहे. हा गंमत बघू.
तुझ्यासाठीच आणली आहे गंमत. अगं दाखव ना गंमत. तुझ्यासाठीच आणली आहे गंमत. काय अहो थांबा. अच्छा काय माहिती तर म्हणाली ते लाडू संपले. हो मग मला माहित होतं ना आज 7 तारीख. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते ना लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते बघ. धर बाळा. OMG माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. पण मी लहान होते ना, मला आजी आठवत नाही. आजीच्या हाताच्या लाडवाची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मग म्हणते की माझी आजी आजोबा देवाघरी गेले. काय असतं ते सांगतो का तुला पण. अगं देवाघरी तुझ्यावर लक्ष ठेवत असतील पण. तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत तुमच्या नातवांची आठवण? येते ना, खूप येते. पण असो सुनीता दर महिन्याला 7 तारीख येते आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला येऊ येते. म्हणूनच जगतोय बघ आम्ही. नाहीतर केव्हा. ओ गप्पा बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मीच जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार आहे. माझं वर बोलणं झालंय. माझं पण वर बोलणं झालंय. आधी मीच जाणार आहे. आजी आजोबा तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील की हे आजी आजोबा तर भांडण करताय. तुला सांगतो सुनीता, कधी भांडण कधी रुसवा, दिवसभरासाठी विषय मिळतो बघ. आणि जगण्याला निमित्त. इथे बस बरं. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी पण माझं असंच तोंड पुसायची. पोरी जगात कुठेही जा, बापाच्या कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं बाप सारखंच असतं बघ. तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत तुमच्या घरच्यांची आठवण? येते ना, खूप येते. पण आता दोघं एकमेकांचं घर झालंय बघ. खरंच तुटलेल्या लाकडावर फुलपाखरू बसून यावं असं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका तुम्हीच म्हणतात ना जुनं आठवायचं नाही आणि मागचं आठवायचं नाही. अगं हे वाक्य तुला कसं माहिती? माझा डॅडा बोलतो. राहतच कुठं तू पोरी? वरद गणपती आहे ना, त्याच्यासमोरच माझं घर आहे. नाव काय तुझं पूर्ण? पद्मा अनंता पाडळकर. तुझ्या डॅडाचं नाव काय पूर्ण? अनंता श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. सरस्वती श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे आजोबा आजी तुम्ही मला सोडून इथे का आलाय? मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सर्वांचा आजोबा होते. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर सोडलं नव्हतं कोणी. सरस्वती ते काही नाही. तुम्ही चला आता माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बाळा तू जा आणि आम्हाला आता भेटायला येत जा. तुम्ही येता की नाही तर मी इथेच थांबते. तू जा. मम्मा डॅडा तुझी वाट पाहत असतील. तुझ्याशिवाय त्यांना राहणार नाही. ते राहू शकतात ना तुमच्याशिवाय, मग मी पण राहू शकते त्यांच्याशिवाय. तुम्ही येणार की नाही? थांबा मी फोन मिळेल. हॅलो डॅडा. तूच तर बोलतोस ना रे की खोटं बोलल्या मग डॅडा का देवबाप्पा कान कापतो. तू तर किती खोटं बोललास माझ्यासोबत. पण मी देवबाप्पाला सांगेन की माझ्या मॉम डॅडाचे कान कापू नको. आई वडिलांना वृद्धाश्रमात आणि मुले पाळणा घरात ठेवण्याची तुमची मजबुरीच आहे. पण डॅडा आता मला आजी आजोबा भेटते. आता मी त्यांच्या जवळच राहणार आहे. तुम्हाला का मला भेटावंसं वाटलं तर तुम्ही आधी तुमच्या आई वडिलांची परमिशन घ्या, मगच मला भेटायला या. प्रसंग 4 पद्माचे घर. अगं ऐकलंस का? आले आणि काय झालं? अगं पद्माचं फोन आलं होतं. तिला आईवर भेटले आणि मी आता त्यांच्यासोबत राहणार असं म्हणाली ती. अरे देवा, हा विचार तर आपण आधी केलंच नाही. मी तुला सांगितलं होतं जे काही आहे ते सर्व खरं आपण पद्माला सांगूया. हो खरंच आपण चुकलो.
आज आपली मुलगी आपल्यातून दूर राहते या विषयात आज कसं आलंय. आज कळते आई बाबांना माझ्यापासून स्वतःच्या मुलापासून दूर जाताना कसं वाटलं असेल ते. चला तर मग उशीर न करताच आई बाबांना घरी आणू. हो चल, त्यांची क्षमा मागूया आणि त्यांना घरी घेऊन येऊया. चला तर मग. प्रसंग 5वा मातोश्री वृद्धाश्रम. आम्ही येऊ का आत? या या आत या. बाबा आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो. आम्हाला क्षमा करा, आम्ही तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आलो. आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा, आम्हाला आमची चूक समजली. आता तुम्ही घरी चला. पोरांनो, आम्ही तुमच्यावर रागवलो नव्हतो. तुम्हाला तुमची चूक कळाली यातच सगळं आलं. काय लाडूबाई, हो बाबा खूपच. पाहिल्यात ना मित्रांनो, आज आपल्या समाजात आपण आई वडिलांना काही विचार न करता वृद्धाश्रम मध्ये पाठवतो. यामागे कारण काहीही असू द्या, पण ही आपली संस्कृती नाही. अंध माता पित्यांना तीर्थयात्रा घडवणारा श्रावणबाळ या भूमीत जन्माला आला. त्या भूमीत आज आपण राहतो. आजच्या पिढीला त्यांच्या आजी आजोबांकडून मूल्यांची व संस्कारांची मोठीशी दोरी मिळणार आहे. तो हक्क त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका. शेवटी एवढंच सांगू की ठिकाणी घोषण केलंय. मी मनस्वी आणि त्याच्या मम्मीला विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर येऊन बक्षीस स्वीकारायचे. लवकर लवकर चले, लवकर ये, लवकर लवकर. हे मनस्वी ये. मराठी माझी शाळा, मराठी ग शाळा, मराठी माझी शाळा, मराठी ग शाळा, मराठी माझी शाळा, मराठी ग शाळा, मराठी माझी शाळा, मराठी ग. जशी लेकरा माया धरतीया पोटी ग, जशी लेकरा माया धरतीया पोटी ग, जशी लेकरा माया धरतीया पोटी ग, जशी लेकरा माया धरतीया पोटी ग. शाळा मराठी माझी शाळा, मराठी ग शाळा, मराठी माझी शाळा, मराठी ग. जशी लेकरा माया धरतीया पोटी ग, जशी लेकरा माया धरतीया पोटी ग. गुरुजी आण बाई माझा गुरु आण आई ग, गुरुजी आण बाई माझा गुरु आण आई ग, गुरुजी आण बाई माझा गुरु आण आई ग, गुरुजी आण बाई माझा गुरु आणि आई ग, गुरुजी आण बाई माझा गुरु आण आई ग. जशी ज्योतिबा संग सावित्रीबाई व शाळा मराठी माझी शाळा, मराठी ग शाळा, मराठी माझी शाळा, मराठी ग. जशी लेकरा माया धरतीया पोटी ग, जशी लेकरा माया धरतीया पोटी ग. दगडाच्या भीती भीती त्याला कौलावरचं छत, दगडाच्या भीती भीती त्याला कौलावरचं छत, दगडाच्या भीती भीती त्याला कौलावरचं छत, दगडाच्या भीती भीती त्याला कौलावरचं छत. वर्गामध्ये आमचा दादा खरं पानं मोठं,
वर्गामध्ये आमचा दादा खरं पण मोठं, हा दगडाच्या भीती त्याला कौलावरचं छत. वर्गामध्ये आमचा दादा खरं पण मोठं, हा सरस्वती मायेचं अंबावर लादन. विद्यान आम्ही करण मानव. शाळा मराठी माझी शाळा मराठी व शाळा मराठी माझी शाळा मराठी ग. जशी लेकरा माया धरती या पोटी ग. जशी लेकरा माया धरती या पोटी ग. धन्यवाद. बरोबर, तुम्हीच उठा बारके. सगळ्यात बारकी बा मॅडम आपण. आता बिस्किटचं पुरं बरोबर रेशन नाही ग निलिशा. दोन बरोबर रेशन बिस्किटचं पुरं काले वाजून ना. सोराची टोपली मागे गेली समजलं गे. परत टोपली आता टोपली परत तुझी टोपली परत मागेच डायरेक्ट. कसली बघ फरक होतोय. सरको आज का तो तरोटेवाला. ही नानाची आयडिया होती टोपलीची तिची ती बरोबर आहे. तिने घेतली घालायला चापल्या लावल्या त्या कलशान उभे राहिल्यानंतर दिसत नव्हत्या ना म्हणून समजलं.
अक्षा होती, ईशा ना अशी होती ती. स्लो झाला तिचा कपली मारायला काय नाही ती सगळी जेली साराकली. तिने चांगली आता पुरं आणून ठेवले. आज काय काही टेन्शन येतं ना, तिला उभं राहायचं अजून. ही जी वेळ घालली. आगा 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 जेवल आता संपला. इथं जायचा उभा काही खाऊ नाही. खूप छान, खूप सुंदर नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे. कसं वाटतं मंडळी? करकट्टम, हे काय होतं? तामिळनाडूचं करकट्टम नृत्य. ओके, खूप सुंदर सादर. वर्षानंतर 10 वर्षानंतर देखील दखल घेतली जाते. 10 वर्षापूर्वी केलेलं काम आणि आज पुरस्कार मिळतोय. बस बस हो बरोबर मस्त म्हणजे वाटतं. आपण किती 11 वाजता सोडणार होती. 11 नाही 9 वाजता पण वाजलं सोडला कितीला 11ला. मग कसं आमचे सर लोक 3 चाळी 3 आणते 3 ना तर गावरा लागलं साखुरा पाहिजे सगळ्या पैसे असतील. दाता फेकताना दात फेक तुम्ही आमचेच आणता तुमचे पैसे आवर होतो तरी दात उशा खाली ठेवल्यावर पैसे येतात. पैसे येतात मग तुम्ही मला वाटलं सोनं येतं का बरं. तुम्ही सांगा बरं आम्हाला पाहिले. मला आधी वाटलं सोन्याचं दात होतं का बरं. बोलतं नाही बोलतं पैसे येतात. तुम्ही माणसं आहोत, तुम्ही थावा पैसे पैसे तुम्हाला आता आधी पाहिलं पैसा होतं का? आम्हाला नाही आला ना अजून. तुमचे होत काढले भरल्यात. आता आमचं गल्ल्यानं पडला नाही होते येते कपूत दिदीचा वर आणूच्या ना खायला आणू. आम्ही पैसे नेतच ना. तुम्ही वर्ग खास ना फरव खास ना पैसे जर होता. कोणची उशा खाली ठेवायचं ज्याचा परत द्यायचे की दुसऱ्यांची बिन चालते. दात पारल्यावर कोणची उशी खाली ठेवायचं ज्याचा परत द्यायची उशी खाली की दुसऱ्यांची बिन. कोणचे पण जाऊन कुशाल ठेवलं आधी. नाही त्याचा परत त्याचीच कर मग ठेवा ना. जर आम्हाला पैसे दिलेच तर दिलं तरी चालेल. चालेल का. मग आमच्या तिथे द्यायचं ना. मग तो झाला असता उशी खाली ठेवल्यावर. माझी उशी खाली ठेवल्यावर कोल तुझा पारल्यावर मी जेन ना. सांग आणि सांग नुसतं ठेवू मग नुसतं ठेवू का करू. वास सुटला तुझा हालत का त्याचा जेन ना. मग माझी उशी खाली ठेवायला पैसे भेटतील तर त्याला हाय- जाऊन आहेत काही विचार नव्हता. आता मी आवरी पोरा गेली माझ्या पोराला कधी पैसे लसं बाबा 32 दात सगळं पाहून चार तर पुढचं परतानच. हो ना. आता पारला तर आणणार का तू सांगून होता मी तुला विषयाला दे ना आम्हाला दादा तुमची नाव ठेवायची बस तुमचे पैसे दे पैसे गल्लं पैसे आणि तिची लग्नाला आम्हाला आमच्याकडे पैसे झालेला आहे